हे गाईस, तर आता आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालेलो आहोत. आमची गडबड चालली आहे गाईस, तर आता आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालेलो आहोत. एवढे सगळे जण आहोत. हाय. त्यानंतर आम्ही गेट जवळ पोहोचलो. तर गेट जवळ पोहोचल्यानंतर कळाले की तिकीट काउंटर दुसरीकडेच आहे. तर आम्ही तिकडे जाण्यास निघालो. तर तिथे खूप गर्दी होती, बघू शकता तुम्ही. लाईन तर खूप मोठी होती तिकीट काढण्यासाठी. तर आम्ही आदल्या दिवशीच बुक केले होते तिकीट, म्हणून आम्हाला तिकीट फी 750 होती. त्यानंतर तिकीट काढून झाल्यावर आम्ही गेट जवळ गेलो. तर त्यांनी आम्हाला असे बँड लावले, तर आम्ही सर्वांनी ते लावले होते. त्यानंतर आम्ही वेलकम ड्रिंक घेण्यास गेलो. वेलकम ड्रिंकमध्ये मँगो ज्यूस होता, तर आम्ही सर्वांनी तो मँगो ज्यूस पिला, तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला जायचं होतं, त्यामुळे तिथून निघालो. तर नाश्त्याला होता मिसळपाव आणि शिरा, तर बघू शकता आम्ही सर्वांनी तो खाल्ला. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज काढले नाश्ता करताना. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही एका विभागामध्ये गेलो. तिथे सर्व ग्रहांबद्दल माहिती होती, खूप डिटेलमध्ये माहिती होती ती. आणि तिथे एक स्टॅच्यू होता फोटो काढण्यासाठी, तर बघू शकता सर्वजण फोटो काढत होते. आणि आम्ही ग्रहांबद्दल माहितीसुद्धा वाचली. खूप छान माहिती होती तिथे, सर्व खूप छान वाटत होते तिथे. आणि खूप मस्त होतं फोटो काढण्यासाठी सुद्धा. टेलिस्कोप वगैरे ह्याविषयी सर्व माहिती होती. चंद्रयान विषयीसुद्धा. चंद्रयानचा खूप मोठा स्टॅच्यू होता तिथे, बघू शकता. त्यानंतर आम्ही दुसऱ्या विभागामध्ये गेलो. तर तिथे सर्व किल्ल्यांबद्दल माहिती होती, तर बघू शकता तुम्ही. सर्व किल्ले होते महाराष्ट्रामधले आणि बाहेरचे सुद्धा. तर तिथं सर्व एका एका किल्ल्यांबद्दल माहिती होती, कुठला आहे, काय डेट, सर्व होतं ते. आणि आम्ही ते किल्ले बघितले. त्यानंतर तिथून आम्ही निघालो. आणि इथं बॅग, शूज वगैरे ठेवण्यासाठी रॅग्स होते, तर इथे आपण ते ठेवू शकतो. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तिथं औषधांची वनस्पती होती, खूप छान होते तिथे सर्व. तिथला व्ह्यूसुद्धा खूप छान होता, तर बघू शकता तुम्ही. खूप झाडे होते तिथे. तिथे गाईस तुम्ही बघू शकता, इथं चिल्ड्रन्स पार्क आहे. इथे ट्रक सवारी, ट्रॅक्टर सवारी सर्व आहे. आणि हे चिल्ड्रन्सचं पार्क आहे. झोके, घसरगुंडी वगैरे सर्व आहे इथे, बघू शकता. नंतर माझ्या मावशीने झोका खेळण्याचा खूप आनंद घेतला. खूप एन्जॉय करत होती ती सुद्धा. नंतर तिथेच मॅजिक शो होता, तर ते मॅजिक दाखवत होते, तर बघू शकता. माझे वडीलच माझे गुरु आहेत, जाणकार संजय कुमार पाटोळे. त्यांचा एक आवडता प्रयोग आणि सर्वात मोठा प्रयोग, ज्याचं नाव आहे वॉटर ऑफ इंडिया, भारत का पाणी. आणि मूळ नाव गंगेची प्रार्थना, हिंदुस्तान का जल, वॉटर ऑफ इंडिया. ते स्टेजवर आल्यानंतर डोक्यावरती एक उलटी रिकामी कळशी घेऊन येतात. एक घागरी घेऊन येतात आणि त्या घागरीमधून नॉन स्टॉप 1.5 तास पाणी. तोच आयटम मी आपल्या सर्वांसमोर घेऊन येणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल हिंदुस्तान का जल, भारत का पाणी, वॉटर ऑफ इंडिया. पाहूया माय इंडिया, वॉटर ऑफ once more order of India, भारत का पाणी. तर त्यानंतर आम्ही वॉटर पार्क मध्ये गेलो. तर वॉटर पार्क हे खूप मोठे होते, स्लाइड्स पण खूप मोठ्या होत्या. तर आम्ही तिथे खूप एन्जॉय केलं, डान्स केला, सॉंग्स चालू होते म्हणून. तर बघू शकता समूह सुद्धा खूप एन्जॉय करत होती. समूह अनु सुद्धा छोट्या स्लाइड्सचा आनंद घेत होत्या, बघू शकता तुम्ही. त्या दोघीही खूप खेळत होत्या, खूप एन्जॉय करत होत्या. त्यानंतर आम्हाला एक रील काढायची होती निशाना, पण ते आमचं कोऑर्डिनेशन जमतच नव्हतं. सारखे आम्ही चुकत होतो सर्वजण. नंतर कशी बशी ती रील तयार झाली, तर बघू शकता तुम्ही. सर्वांचं कोऑर्डिनेशन हे खूप छान झाली तिथे. आणि त्यानंतर आम्ही फोटोज काढले, ग्रुप फोटोज. तर तिथेही सुद्धा खूप एन्जॉय केलं आम्ही. नंतर आम्ही बकेट खाली गेलो पाणी पडण्यासाठी, तर त्याची वाट बघत होतो आम्ही. पाणी पडल्यानंतर आम्ही पूर्ण भिजलो. त्यानंतर आम्ही गोल स्लाईडमध्ये गेलो. तर तिथे खाली मामाला उभे केले होते, कारण आम्हाला भीती वाटत होती. नंतर आम्ही रेनबो सर्कलमध्ये गेलो. तिथे डान्स केला खूप. अनु आणि मामाने सुद्धा खूप डान्स केला, त्यांनीही खूप तिथे एन्जॉय केले, बघू शकता तुम्ही. नंतर आम्ही रेन डान्समध्ये गेलो. तिथे सुद्धा आम्ही खूप डान्स केला, खूप एन्जॉय केले. मामा सुद्धा खूप डान्स करत होता तिथे.
तिथून निघाल्यानंतर ना आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. तर अनुने हट्ट केला उचलून घेण्यासाठी. तर बघू शकता तिने खूप एन्जॉय केले तिथे. स्विमिंग पूलमधनं बाहेर आल्यानंतर ना तिथं थोड्याफार ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आम्ही केल्या. आम्ही जेवायला गेलो, तिथं खूप पदार्थ होते जेवण्यासाठी. जेवण झाल्यानंतर ना आम्ही सायकल राईड करण्यासाठी गेलो. तर सायकल राईड मी, मम्मी, सानू, मामा ह्यांनी केली आणि नंतर ट्रॉली राईड समू, अनु, मावशी ह्यांनी केली. त्यानंतर न सर्व झाल्यावर अनु आणि मी पुन्हा ट्रॉली राईडमध्ये बसलो होतो. तर बघू शकता तुम्ही खूप एन्जॉय केले तिथे सुद्धा आम्ही. समू, अनु त्यांनाही खूप आवडले तिथे. त्यानंतर ना आम्ही त्या ब्रिजवरती गेलो. तो ब्रिज खूप हलत होता. तर बघू शकता तुम्ही लाकडी ब्रिज होता तो. त्यानंतर ना आम्ही मोर बघण्यासाठी गेलो. तर तिथे 3 मोर होते. तर बघू शकता पाऊसही खूप होता आणि त्यात ते मोर खेळत होते तिथे. तर ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी जातानाही खूप छान व्ह्यू होता, बघू शकता तुम्ही. तर असंच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय बाय.